खाणार नाही, कारण विष रांदिली रस सोय, का जेवणारा ठाऊकची होय. कसं शक्य आहे? किती जरी भूक लागली असली तरी तो मनुष्य ते ताट खाणार, जेवण करणार नाही. करेल का नाना? दुसरा दृष्टांत सांगितला जातो. एक मोठा शेठजी आहे, बंगला आहे मोठा, पण 2 दिवसाकरता गावाला गेला होता आणि 2 दिवसानंतर तो गावाहून आला. संध्याकाळची वेळ आहे, 8 वाजता आला. आल्याबरोबर त्याला शेजारच्या लोकांनी सांगितलं, शेठजी तुम्ही बंगल्यामध्ये आलात मान्य, परंतु आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी आतमध्ये एक साप गेलेला बघितलाय. मग किती मोठा बंगला असेल तरी आतमध्ये तो मुक्काम करील का? करणार नाही. त्या अन्नाविषयी त्या सेवन करणाऱ्याला ज्यावेळेला ज्ञान झालं की याच्यात विष आहे, तसा तो खाणार नाही. तसं संसारामध्ये दुःख आहे याचं ज्ञान ज्या वेळेला होईल त्यावेळेला संसारापासून माणूस बाजूला विरक्त होईल. एक जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन दर्शन पाहत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपण पाहतोय. चरित्रामध्ये ज्या वेळेला तुकोबाराय परमार्थाला लागलेले आहेत, परमार्थाचं चिंतन चालू आहे आणि इकडे संसारामध्ये चटके बसायला चालू आहे. आणि जसं जसं अधिकच संसारामध्ये दुःखाचे चटके बसायला लागले, तसं तसं तुकोबाराय संसारातून अधिकच विरक्त होत गेले. एक तर पत्नी गेली, स्त्री एक अन्न न करता गेली, आपण पाहिलं काल. थोरला जो मुलगा होता तो थोरला मुलगा जो आहे तोही काही आजारानं गेला. तुकोबारायांचं चित्त तर हे त्या प्रापंचिक दुःखाच्या मुळे प्रपंचाच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं वैराग्य, त्यामुळे महाराजांचे शब्द असे आहेत की महाराज म्हणतात मी प्रपंचाला विटलोय. विटले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले. काय म्हणतात तुकोबाराय? विटले हे चित्त प्रपंचापासून. प्रपंचाविषयी चित्त विटलं पाहिजे. ते सर्वांचं विटत नाही. सारखं सारखं पिठलं खाल्लं तरी विटत नाही. संसाराविषयी चित्त विटणं एवढं सहज सोपं नाही महाराज. त्या वैराग्य एवढं काही सोपं वाटलं का तुम्हाला? वैराग्य सोपं नाही, पण वैराग्य कशाला म्हणतात? ब्रह्मलोकापासून हे लोकांपर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात, अशी व्याख्या केली. अनुकूल असणाऱ्या, नाही तर वस्तू मिळतच नाही मी खात नाही म्हणण्याला त्याला काय अर्थ नाही. तूप मिळत नाही म्हणून तुम्ही खात नाही, तुला देतो कोण? तो 12 वाट्या खाशील पण देतो कोण? मिळालं पाहिजे आणि मग त्याचा त्याग आहे. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं, हे लक्षात घ्या. वैताग वेगळा आहे. एक मनुष्य माझ्याकडे आला, अक्षय तृतीयेच्या टायमाला आला, पावन धामवरती आपल्या. म्हणला महाराज काही खरं नाही संसारामध्ये, संसारामध्ये दुःखच आहे, किती केलं तरी काही खरं नाही, काय कोणी कोणाचं नसतं वगैरे वगैरे. भरपूर वैराग्याच्या गोष्टी बोलून दाखवल्या. आता अजिबात गावाकडे जायचं नाही, इथंच राहतो म्हणा, तुकोबारायाची सेवा करतो, आपलं पडल ती तुम्ही सांगाल ती सेवा करतो, काही नाही, बसतं जेवायला 2 टाइम मिळालं बस झालं. म्हणलं काय हरकत नाही, एवढं मोठं कशा करता केलंय?
ज्याला सेवा करायची त्याच्या करताच केलंय ना, सेवा करणाऱ्या करताच केलेलं आहे. विनेचा पारा घ्या, काकडा करा, पूजा करा, काय करायचं ते करा. तुकोबऱ्या तुम्हाला खाऊ घालतील, तुकोबऱ्या समर्थ आहेत सांभाळण्याकरता, काही हरकत नाही म्हणला इथंच राहायचं. आणि एक 15-20 दिवस झाले आणि अचानक आता जसं आबाळ आलंय तसं आबाळ आलं आणि एकदम असा पाऊस झाला महाराज रात्रीच्याला की पाणीच सगळीकडं. सकाळी तर यानं पिशवी उचलली. मी म्हणलं तुम्ही आता बाबा गावाकडे जायचं नाही म्हणला होतात. नाही गावाकडे जायचं नव्हतंच, पण आता जरा पोरानं वैरण झाकली का नाही बघून येतो म्हणला. हे वैराग्य नाही काय मग मनोहर बापू, वैराग्य का काय? वैताग आहे, वैताग. हा त्याला वैताग म्हणतात. ही खरी घटना आहे. एक माणूस तर एक दिवसच राहून गेला. एक दिवस आलता, तिकडला होता, त्या काय गावात ना लक्षात नाही माझ्या, साताऱ्याकडला होता. एकच दिवस, फोन खिशात, कोणाचा फोन उचले ना. आणि असं फिरायला लागलं तर मंदिराच्या भोवताली भन भन भन. आणि कुठून तरी आलेलं दिसतंय गिऱ्हाईक वैतागलेलं. वारले म्हणायला जीव घाला, जेवण जेवण केलं आणि मग मला राहू द्या म्हणला महाराज. राहा म्हणलं. सकाळी सकाळी ते निघाला. म्हणलं का? लय पोर रडलेत म्हणला फोनवर. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं चित्त प्रपंचापासून विटलंय, आता परत तिकडं नाही. कारण ते वांट्या केलेलं वमन पुन्हा खाणं शक्य आहे का? नाही तिकडं. आणि तशा घटना पण घडल्या ना तुकोबरायांच्या ह्याच्यामध्ये. काल आपण पाहिलं तुकोबरायांनी मिरच्या घेऊन व्यापाराला कोकण भागामध्ये गेले होते. बाप्पा बरोबर आहे, काल इथपर्यंत आलतं आपलं. आणि मग त्या मिरच्या लोकांनी तशाच नेल्या. त्याचे पैसे परमात्म्यानं गोळा केले विठोबा नावाचा सेवक बनून. ते पैसे तुकोबरायापाशी आणून दिले. सेवक तो गेला. तुकोबराय ते पैसे घेऊन वापस देऊ गावाला येत होते, धन घेऊन निघाले. पण येत असताना तुकोबरायाचं चित्त तर परमात्म्याशी जडलेलं आहे, नामचिंतन चालू आहे, बाकी काही ध्यानात नाही. आणि बरोबरचे जे व्यापारी होते ते म्हणले ह्याचं नाम कृष्ण हरी ऐकून आपलं डोकं उठायला लागले. म्हणले झोपू दे ना, पहाटच काकडा सुरू करतोय, कवाय भजन करतोय आणि ह्याला सोडून चला. म्हणून तुकोबराया चिंतनात होते आणि बाकीचे व्यापारी पुढे निघून गेले. महाराज एकटेच राहिले. आणि महाराज एकटे येत असताना एकट्याला पाहून एक ठक लबाड ढोंगी त्यानं महाराजांना गाठलं. महिपती बाबाची गोड ओवी आहे. नामरूपी जडले चित्त मनोनी झाला देहातीत, तो मार्गी एक ठक आडवा येत, तुकयाशी बोलत ते धवा. एक ठक लबाड तो आडवा आला मार्गात. तुकोबरायाला एकट्याला गाठलं. त्या काळात थोडस त्यावेळेस बैल घेऊन प्रवास, घोड्यावर, बैलगाडीवर, पांदन रस्ते आणि असे ठक माटक रस्त्यानं असायचे. आडवाडवी करून लुबाडणारे, गोड बोलून लुटणारे अशी माणसं होती. त्यापैकी हा एक ठक होता. लुटणाऱ्याचे बरेच प्रकार आहेत. काही कुराड घेऊन लुटतात, काही बिगर कुराडीचं लुटतात. बिगर कुराडीचं कसं लुटतात? गोड बोलून किसा, ते काय म्हणतात ना, केसानं हा असं काहीतरी आहे की. जगनांना सांगा असलं काहीतरी एखादं मध्ये. माझ्या ते मराठी मन येत नाही ना. गोड बोलून मधुतिष्ठ ते जे वागरे म्हणून अति गोड बोलणाऱ्या माणसापासून जरा सावध राहायचं बरं का. लई गोड बोलायला समजायचं कुछ ना कुछ तो है, थोडं सावध. तो ठक तुकोबरायांना भेटला आणि त्या ठकानं काय केलं, तुकोबरायांना एक हातामध्ये मोठा सोन्याचं जसं कड असतं असं कड दाखवलं, पण ते होतं पितळाचं.
आणि महाराजांना म्हणला तुमचं मला ते पैसे द्या आणि हे कडं तुम्हाला घ्या, पैशापेक्षा अधिक किमतीचं आहे, मला जरा गरज पडली म्हणून मी तुम्हाला देतोय, तुम्ही देहूला गेल्यानंतर हे कडं विका, तुमचे पैसे सावकाराचे जातील आणि बाकीचे पैसे उरलेले तुम्हाला होतील. गोड बोलला. तुकोबरायला काय हो, तुकोबरायच्या मनामध्ये कोणाविषयी वैरभाव नाही, कोणाविषयी द्वेष बुद्धी नाही ना. मग ज्याचं जसं अंतकरण, ज्या माणसाचं अंतकरण सरळ असतं त्या माणसाला समोरची माणसं सरळ दिसतात. त्याच्याबद्दल बऱ्याचशा ओव्या घातल्यात मध्ये, पण आता मी विस्तार त्याचा जास्त करत नाही. धर्मराजाला एकही दुर्जन दिसत नव्हता आणि दुर्योधनाला एक सुद्धा सज्जन दिसत नव्हता. दोष कुणाचा? त्याच्या वृत्तीचा दोष आहे, त्याच्या वृत्तीचा दोष आहे. तसं तुकोबरायला कोणी दुर्जन दिसतच नव्हता. सज्जन माणूस असेल असं वाटलं, पैसे देऊन टाकले ते सोन्याचं म्हणून पितळाचंच कडं घेतलं. गावी आले, आईसाहेबाला सांगितलं, अरे बघ मी सोन्याचं कडं सगळं मिळवून आणलं हे व्यापार करून. जिजाबाईला बी आनंद वाटला, कधी नव्हते नवऱ्यानं मिळवून आणलंय, नाही तर मुदलातच घाटा. तेवढ्यामध्ये सावकार आले, ज्यांच्याकडून पैसे नेले होते व्यापाराकरता, त्यांना ते कडं देऊन बाकीचे उरलेले पैसे द्या म्हणले महाराज. ते कडं घेतलं आणि त्या आता रत्नपारखी माणसं त्यांनी घासून बघितलं, ते होतं पितळाचं. सगळे हसायला लागले, तुकोबरायला बोलू लागले, याला काही कळत नाही, धंद्यातलं जमत नाही, व्यवहार समजत नाही वगैरे वगैरे. तुकोबराय म्हणले, आता त्यानं मला फसवलं, आता काय माझा दोष आहे? बाकीचे म्हणले, तुझा दोष दुसरा काही नाही तुकोबराय, तुम्ही भजन करता हेच दोष आहे. तुमच्या भजनाच्या नादी लागल्यामुळे तुम्हाला कुणी फसवायले. संसार करायचा असला तर सोडा. ते आवाज होता जिजाबाईचा तुकोबरायावर, तर धावूनच तुकोबरायला फसवलं. पण लक्षात ठेवा, संतांना फसवणाऱ्या, महात्म्याला फसवणाऱ्या माणसाचं कधी कल्याण होत नाही, त्याचा वंश सुद्धा राहिला नसेल. ज्यानं फसवलं असेल त्याला, देवाला ते सहन होत नाही. अनेक घटना घडत होत्या. एक वेळेला तुकोबराय मिठाची गोणी घेऊन कोकण प्रांतातून येत असताना बाकीची मंडळी पुढे गेली. तुकोबरायला सोडून, तुकोबरायला गोणी उचलू लागण्याकरता कोणच नाही, गोणी खाली पडली बैलावून. तुकोबराय तर पांडुरंगाचा धावा करतात, पण भगवान परमात्म्याला गोणी उचलू लागायला येणं काय अवघड आहे? मग एक भगवंतानच एक रूप एका साधारण माणसाचं घेत ते गोणी उचलू लागले. तुकोबरायला आणून देहूमध्ये पहुंच केलं. इंद्रायणी भरून वाहत होती. इंद्रायणी पैल पार कशी करावी असा प्रश्न पडला होता, पण तो पांडुरंग परमात्मा जो आला होता वाट दाखवण्याकरता, त्यानं सांगितलं, काळजी करू नका महाराज, माझ्या मागा चला, मी पुढे चलतो. आणि महिपती बाबाची ओवी अशी आहे, भगवंतानं खाली सुदर्शन घातलं होतं. इंद्रायणी पार झाली. अनंत प्रकारच्या लीला चालू आहेत. आणि मग आईसाहेबांनी पुन्हा ते सगळं तर पैसे गेले, पण पुन्हा काय करावं, धंदा तर काहीतरी केला पाहिजे म्हणून आईसाहेबांनी स्वतःची पत, कारण आईसाहेब मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या होत्या, पुण्याचे गुळव्यांच्या मुलगी होती ती, म्हणून काही पुण्यातल्या सावकाराकडून पुन्हा पैसे आणले आणि ते पैसे तुकोबरायांना दिले. आणि काही व्यापाऱ्याबरोबर मेळ घालून दिला आणि सांगितलं, यांच्या बरोबर तुम्ही जा आता बालाघाटच्या डोंगरामध्ये व्यापार करण्याकरता आणि काहीतरी पैसे घेऊन या. तुकोबरायाने ते सगळं घेतलं, निघाले. पण वाट लावताना आईसाहेब कडाडल्या. महिपती बाबाची ओवी गोड आहे. या चकासाठी वाटाल भांडवल हे, जिजाबाई म्हणतात, ही जर भांडवल जर तुम्ही कुणाला वाटलं तर, तरी माझा स्वभाव विदित आहे. तुम्हाला माझा स्वभाव माहिती, मग कळण म्हणल्या पुन्हा.
जिजाबाई म्हणले आता जर कोणाला जर दिले पैसे, आतापर्यंत सगळं वाटुळ केले संसाराचं, आता जर तुम्ही हे पैसे वाटले तर तुम्हाला माझा स्वभाव माहिती, हा सांगून ठेवते. जरा कडक बोलायचं. पुन्हा लक्षात राहिलं नाही म्हणताल, जरा कडाडल्या. निघाले तुकोबराय बालाघाटच्या डोंगरात, म्हणजे आपल्या ह्या बीड परिसरात. हे सगळा परिसर आपला बालाघाटचे डोंगर आहेत. म्हणून या डोंगरामध्ये तुकोबराय व्यापार करण्याकरता आले होते, असं महिपती बाबाची ओवी आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो ना, माझा एक मनातला भाव आहे की आज या ठिकाणी देहू सारखं सगळं बनतंय. रात्री बी टिळक महाराजांनी किती सुंदर बोलले, आणि टिळक महाराजांनी जो वैष्णवांचा भाव दाखवला, तो वैष्णव कसा आहे हे जे रात्री सांगितलं, ते पाहायचं असेल तर आपल्याला तुकोबराय पाहावे लागतात. तुकोबरायांना पाहिल्यानंतर लक्षात येतं की वैष्णव कसा आहे. फार सुंदर चिंतन केलं. आता थोडी भाषा उंच होती त्यांची, सर्वसामान्य माणसाला कळणं शक्य नाही. पण 11:15 कधी वाजले कुणाला कळलंच नाही, कारण ते ऐकण्यात माणसं अशी गुंग झाली. मोठे अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यांचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम आमंगळ. फार सुंदर चिंतन केलं रात्री, फार सुंदर. म्हणजे कधी ऐकलंच नाही असं काहीतरी एक नवीन. तुकोबरायांची अवस्था ती आहे. ठग बी आला, कोणी समोर चोर बी आला, तरी विष्णुमय जग, हे तुकोबरायांची अवस्था आहे. कोणी असत. त्याने एक सुंदर दृष्टांत सांगितला. एका बीजा केला नाश, मग भोगिले कनिश. पण त्याने जो सिद्धांत घटवला, इतका सुंदर घटवला महाराज. म्हणजे विश्वामध्ये परमात्मा विश्वव्यापक कसा आहे, विश्व आणि विष्णू याची एकता ते सांगत होते. असं आता तुम्ही ऐकलंच आहे, मी त्याचा विस्तार जास्त करत नाही, पण जरा त्यांचं जरा समजायला कठीण होतं. तुकोबराय बालाघाटच्या डोंगरामध्ये आले व्यापाऱ्याबरोबर, मात्र सतत परमात्म्याचं चिंतन चालू आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. मोप व्यापार करायला आलेत, पण महाराज म्हणले आमचा धंदा हा नाही. मग आमचा काय धंदा आहे? दिन रजनी आची धंदा, 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 दिन रजनी आची धंदा. गोविंदा पवारे, गोविंदा पवारे पवारे रा, दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा. तुकोबरामध्ये आमचा धंदा तर खरा कोणचा आहे? कोणचा धंदा? धंदा कोणचा? चाटी साहेब, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे.
दुसरा धंदाच नाही. सतत परमात्म्याचं चिंतन चालू आहे. आलेत व्यापार करायला, पण चिंतन परमात्म्याचं अखंड चालू आहे. आणि व्यापार करता करता देवाणघेवाण झाली आणि 250 रुपये जमा झाले तुकोबऱ्यापेक्षा. 250 रुपये त्या धंद्यातून असं लिहिलं आहे महाराजांच्या ओव्या आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. 250 रुपये जमा झाले. 250 रुपये घेऊन वापस निघाले आणि एक बाजार भरला. आता कुठला भरला त्याचं नाव त्यांनी कोण्या गावचं दिलं नाही, पण बाजार भरला. आणि त्या बाजारामध्ये ही व्यापारी मंडळी थांबली, तुकोबऱ्या त्यांच्याबरोबर थांबलेत. दुसरा काही व्यापार चालू असेल. आणि त्याच्यामध्ये एक आश्चर्य असं घडलं की एक घटना अशी घडली की एक ब्राह्मणाचा मनुष्य, दाढी वाढलेली, नख वाढलेले आणि गळ्यामध्ये त्याच्या काहीतरी बांधलेलं कर्जाच्या वसुलीसाठी, जुन्या काळातली काय पद्धत असेल, पाखरं सांभाळली पाहिजेत असं तुकोबऱ्याचा भाव. आणि मग तुकोबऱ्याने म्हणायचं काही हरकत नाही, आनंदानं खा. आणि तुकोबरे आपलं मस्त भजन गात बसायचे. उलट त्यांना पाणी प्यायला लांब जायला नको म्हणून पाण्याची व्यवस्था करायला लागली तुकोबरा. पाणी प्या. महिपती बाबांनी मोठं गोड लिहिले महाराज. तुकोबराय त्या पाखरांना 2 वेळा उठवायचे. एकदा पाणी पिण्यासाठी, दुसरी संध्याकाळच्या वेळेला रात्र होऊ लागली की मग तुकोबऱ्याला वाटायचं ही पाखरं जर अशीच खाण्यामध्ये गुंतून राहिली तर घरी कधी जातील, अंधार पडल्यावर त्यांना रस्ता दिसायचा नाही, म्हणून त्यांना उठवायचे, जा आपापल्या घरी आणि सकाळी लवकर या असं म्हणायचं. तुकोबऱ्याचा काय भाव आहे, गोड लिहितात महिपती बाबा. म्हणे हे ईश्वराचे जीव. तुकोबऱ्या म्हणतात हे सुद्धा कोण आहेत? ईश्वराचे जीव सुधा तुरासती सर्व, आपण म्हणवितो भक्त वैष्णव, तरी न उठवावे उडवावे सर्वथा. आपण स्वतःला वैष्णव म्हणतो आणि हे ईश्वराचे जीव आहेत. ईश्वर सर्वभूतानाम, रात्री सांगितलं ना, तो सगळा विषय इथं घडतोय. हे ईश्वराचे जीव आहेत, मग यांना कसं उठवावं आपण? यांना खाऊ द्या. 2 प्रहर येतासी दिनकर, पक्षी असे बोले मधुर उत्तर, आता पोट भरले असेल तर तरी जावे सत्वर घरास. उदकास असे म्हणायचे. आता पोट भरलं असलं तर जा, पाणी प्या, पुन्हा या आणि पुन्हा जा सकाळी या, असे तुकोबऱ्या म्हणायचे. सायंकाळ होता एक वेळ, पक्षी अशी म्हणे उठा सकळ, बहुत पडता अंधकार सबळ, मार्ग साचार न दिसे तुम्हा. पण हे पक्षाचं वर्तन पाहायचं तुकोबऱ्यानी. पक्षी येतात, खातात, भुरकीन उडून जातात. तुकोबऱ्या काय म्हणायचे, हे भगवंता, अरे माझी अवस्था अशी कशी होईल? मी संसारात अडकून राहतोय, संसारात माझी आसक्ती आहे, या पक्षासारखी माझी अवस्था व्हावी. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ओ पक्षी अंगणी उतरती, आ पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, आ पक्षी अंगणी उतरती, हो 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 पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, देखा
कसली आसक्ती राहत नाही. आपल्याला बी तोच संदेश तुकोबाराने दिला, तैसे असावे. पण काय महाराज, काही काही माणसं लय गमतीची महाराज. अहो कोणी जा म्हणायच्या आधी निघून गेलेलं बरं असतं ना. जा म्हणायची कशाला वाट बघावी. काही काही माणसं लय गमतीची. तुम्हाला एक गंमत सांगतो, मला आठवली सहज चलत चलत. एक मनुष्य असाच होता, वर जाग्या, त्याला वर जाग्या म्हणतात. वर जाग्या नेमकी जेवायला माणसं बसली, घरा पडून जायचा. मग माणसं आता जेवताना म्हणतात या जेवायला, या म्हणलं की आलोच म्हणायचा. असं रोज फिरायचा जगत. या म्हणलं की आलोच. मग गावातले लोक त्याला वैतागली होती, त्याला कुणी या म्हणतच नव्हतं, म्हणून त्यानं गाव बदललं. म्हणलं आपण दुसरीकडे जाऊ. बरोबर एक नवीन लग्न झालेलं घर पाहिलं. घरात दुसरं कोणी नव्हतं, नवरा बायको दोघं. नवीन लग्न झालेलं, पत्नी एकटी. ती नेमका पती बाहेर गेला की घरात घुसलं. आता नवीन लग्न झालेलं, मालकीला सगळ्या म्हणजे नात्यांचा परिचय नाही. डायरेक्ट घरामध्ये आलम बैठकीत येऊन बसल्याबरोबर त्या बिचारीला असं वाटलं की आपल्या मालकाचे नात्यातले कोणी असतील, म्हणून तिने आपलं पाणी दिलं, मस्त चहा केला. नको बाबा पुन्हा मालक म्हणायला की माझ्या नात्यातल्या माणसाची सोय केली नाही म्हणून. पण मालकाला यायला उशीर झाला, तोपर्यंत मस्त पोहे चहा दिला. मालकाला बराचसा उशीर झाला, हिनं सुंदर स्वयंपाक केला. नको मालकाला आलेलं वाईट वाटल, माझ्या नात्यातल्या माणसाला जेवायला केलं नाही म्हणून. मस्त स्वयंपाक केला, हिनं बी दाबून माल भरला. ते म्हणला घर राहायसारखं दिसतंय. आणि स्वयंपाक केला आणि जेवायला बसला, तेवढ्यात मालक आले. आता मालकाला वाटलं एवढा चांगला स्वयंपाक करून माझी बायको खाऊ घालायली, म्हणजे नक्की तिच्या नात्यातलं कोणीतरी असेल. ह्याला वाटलं तिच्या नात्यातलं, तिला वाटलं याच्या नात्यातलं. ती आवडीनं वाढायली, ह्याला वाटायचं इतकी आवडीनं वाढते तेव्हा नक्की जवळचा पाहुणा. हे बी म्हणायचा घ्या पाहुणं. 2 दिवस झाले महाराज काय जायचं नाव काढीन. आता चांगलं खातं पितं घर कशाला सोडतंय. रोज मस्त पदार्थ, बायको बी नवीन नवीन पदार्थ करायची. तिला वाटायचं नको बाबा मालकाला वाईट वाटायला, नवीन लग्न झाले ओळख नाही. आणि त्याला वाटायचं एवढे चांगलं चांगलं खाऊ घालायला म्हणजे नक्की त्याच्या जवळचं तिच्या. 2 दिवस झाले, शेवटी त्याला त्या मालकाला काही राहवलं नाही. बायको पशी आला स्वयंपाक खोलीत. म्हणला अगं तुझा पाहुणा असला म्हणजे काय इतके दिवस घरात ठेवायचं असते का, जायचं नावच घे ना. 2 दिवस झाले. ते म्हणले आता 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 मला वाटलं तुमचाच पाहुणा आहे म्हणून चांगलं चांगलं खाऊ घालायली. मला काय माहित, म्हणले माझा नाही. ते म्हणला माझा नाही. आता कसं जा तरी कसं म्हणावं. माझा त्यानं जरा जेवण झालं, पान खात बसले की मग विचारलं पाहुणं गावाकडे कसं काय चाललंय. असं लांबून घेर टाकला. गावाकडे बरं चाललंय म्हणला, आनंदात आहे. नाही गावाकडलं काही खबर बिबर 2-3 दिवस झाले, तुम्ही आता बाहेरच आहेत. आपण एकदा घर सोडलं की पुन्हा विचारच करीत नसतो म्हणला. हे म्हणलं बापरे, हे तर लईच विरक्त दिसायला लागले. आता गावाकडल्या गाड्या कधी सगळं विचारून झालो, पण हे काय जायचं नाव काढीना. काय करावं म्हणलं. आता शेवटी यांचा नावेला झाला. याने सांगितलं एक काम कर, आता संध्याकाळच्याला जीव वाढत असताना भाजीमध्ये मीठ टाकू नको. आणि मीठ का टाकलं नाही म्हणून मी तुझ्यावर रागावतो, आणि तू विसरलं म्हणून उलसक जरा मोठ्यानं बोलले कर. मला राग आला की असा मारतो म्हणला. फक्त तू बोलता बोलता चिमणी विजव, मग पुढचं बघतो म्हणला मी काय करायचं. आणि मग मीठ भाजीमध्ये टाकलं नाही. याला राग आला, मीठ टाकलं नाही, पाहुणा जेवायला आला कळत नाही, विसरला असं म्हणली ती. आणि बोलता बोलता पदरानं चिमणी हिजविली. विसरला असं बघतोच म्हणला तुझ्याकडे. आता हिनं धरलं पाहुण्याच्या केसाला, जेव्हा बदकायला सुरुवात केली, काठी जवळ ठेवलीच होती. त्यानं म्हणायचं पाहुणं मारू नका, तुम्ही मध्ये बोलायचं नाही, आज हिला सोडितच नाही म्हणला. बदका टाकायचा, तो मारू नका, बोलूच नका म्हणला. हिचं लई दिवसापासून बघायला लागलोय. बदका टाकायचा, मार 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 मारला महाराज. आता एवढा मार खाऊस तर कशाला घरी राहावं. कळलं काय कळलं. कळलं तर बघा, नाही तर सोडा. काय करायचं मला. महाराजांनी काय सांगितलं, पक्षी अंगणी उतरती. त्या पक्षाकडे बघून तुकोबऱ्या म्हणतात माझी अवस्था भगवान अशी कधी कराल तुम्ही. हे प्रभू, हे गोविंद, हे केशवा, या पक्षासारखी माझी अवस्था कधी होईल. आणि पक्षी आता काय झालं, सगळीकडले शेतकरी पक्षाला उठवायचे, फक्त तुकोबऱ्याचं शेत मोकळं होतं, तिथं पक्षाला उठत नव्हतं. मग सगळे यायचे आणि तिथं येऊन बसायचे. बरं पक्षी बी असे गमतीचे महाराज, ते आपल्या आपल्या पाहुण्याला घेऊन यायला लागले पंक्तीला. चला
तुकोबरायची पंगत आहे, भंडारा चालू आहे, काही अडचण नाही, चला. आणि जी गर्दी तुकोब शेतावर महाराज पक्षाची, आणि तुकोबराला एवढा आनंद व्हायचा, मस्त पक्षी खायचे, उडायचे, तुकोबराला मोठा आनंद वाटायचा. पण कंसाला एक सुद्धा दाना शिल्लक राहिला नाही, सगळ्या पिशाच झाल्या, सगळं मोकळे झाले. तेवढ्यात एक महिना शेतकरी तो आला, तो मालक शेताचा, त्यानं बघितलं तर सगळे पक्षी खायला लागलेत, तुकोबराया भजनामध्ये दंग आहेत, कंसाला दाना नाही. जेव्हा राग आला महाराज त्याला, दात ओठ खात आला, ह्या तुक्यानं माझा डाव साधला, याचं काहीतरी वैर होतं माझं, एवढं मोठं पीक पिकलं होतं, कशी दुर्बुद्धी झाली, यानं स्वतःच्या संसाराचं वाटोळ केलं ते केलं, आणि माझं पण वाटोळ केलं. मोठमोठ्यानं बोलायला लागला, अपशब्द बोलला, आणि अपशब्द बोलून गावात गेला, मोठ्यानं गावातली पंचायत बोलवली, माझं ह्या तुकोबरायानं वाटोळ केलं, मला एवढं मोठं धान्य होत असतंय, पिशे झालेत माझ्या शेतामध्ये, सगळे पाखरे येऊन खातात. पंचायतीनं तुकोबरायाला बोलवलं, महाराज तुम्ही याच्या शेतामध्ये रक्षणाकरता बसला होता. बसलो होतो म्हणे. मग काय केलं म्हणजे, यानं मला सांगितलं की पक्षाला राखा, मग मी पक्षाला राखलं, त्यांना हाणलं नाही, त्यांना उठविलं नाही, त्यांना मारलं नाही, खाऊ दिलं, माझं काय चुकलं. लोक लागले हसायला, अरे किती भोळा आहे बाबा म्हणले हे, अरे पक्षाला राखा म्हणजे ज्वारी राखायची होती, त्याचं कुठं म्हणे ज्वारी राखायची, पक्षाला राखा म्हणे, पक्षाला सांभाळलं म्हणे मी. तो म्हणला नाही, या तुक्यानं माझा डाव साधलाय, न्याय द्या. मग पंचायतीनं सांगितलं, तुला किती धान्य होत होतं दरवर्षी, म्हणले 2 खंड्या धान्य होत होतं. किती? 2 खंड्या. मग असं करू, हे आता ज्यावेळी मळायचंय मळणी करू, आणि 2 खंड्या धान्य जर नाही झालं तर त्याची भरपाई तुकोबरायाने करून द्यायची. त्याच्यापाशी काय म्हणले घ्यायला, म्हणजे त्याचं घर लिहून घ्या. आणि तुकोबरायांचं घर लिहून घेतलं महाराज. पंचायतीच्या समोर लिखापडी झाली, बॉन्ड तयार झाला, तुकोबरायांचं घर लिहून घेतलं. महाराज म्हणले घ्या, आता काय करता, आता माझ्याकडे झालंयच, माझ्या हातून गुन्हा असं तुम्ही म्हणताय, तर घर लिहून घ्या. तुकोबरायाने घर लिहून गेलं. बाकीचे लोक जिजाबाईला सांगितलं, जिजा गेलं तुझं घर, राहायला होतं तेवढं बी गेलं, दिलं म्हणे तुझ्या मालकानं. जिजाबाई म्हणायच्या, ह्या काळ्या इटेनं सगळं वाटोळ केले माझं, आता बघते म्हणल्या त्याच्याकडे, माझं घर बी ठेवीत नाही, मला पाहते त्याच्याकडे. आता जिजाबाई रागावल्या. तुकोबराय काय नाही महाराज, मस्त भजन चालू आहे राखण्याकरता. मग तुकोबराय सगळे पंचायत म्हणले, असं करा, चला एकदा शेतावर जाऊन बघू काय परिस्थिती ती. आणि पंचायत शेतावर आली तर माझ्या भगवंताने काय लीला केली महाराज. भगवंताला तुकोबरायची काळजी ना. भगवान परमात्मा संतांची सेवा करत असतो, भक्ताची काळजी करीत असतो महाराज. भगवान परमात्मा भक्ताचा खूप सांभाळ करतो. दयाघन परमात्मा आहे भगवान परमात्मा. भक्ताला कुठलं कोड पडू देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे परोने दे. कुठल्या प्रकारचं कोड परमात्मा पडू देत नाही. उलट देवावर भार घातल्यावर तुकोबरा काय म्हणतात, तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी. परमात्मा कैवारी होतो माझा गोविंद मेरा भगवान. तुकोबरायांचा पाठीराखा असल्यानंतर काय तुकोबराला काळजी आहे. सगळी पंचायत शेतावर आली आणि शेताकडे बघितलं तर असे कंस भरले होते महाराज. महाराज तर महिपतीबा म्हणतात एका एका ताटाला 2-2 कंस आणि गच्च कंस दाण्यानं भरलेले आहेत ज्वारीनं. पंचायत म्हणले अरे तू तर काय बोलला, तुकोबरायचं घर लिहून घेतलंस आणि इथं तर ज्वारी किती आली आहे. काय संकरित बियाणं पेरलं होतं का. डबल डबल कंस आहेत. त्यातले काही सज्जन माणसं होते ते म्हणले संकरित बियाणं पेरलं नव्हतं, पण तुकोबराला त्रास देणारा मी म्हणत नाही. सगळ्यांनी पाहिलं पण पंचायतीनं सांगितलं आता याची मळणी करू, तोपर्यंत राखण करा. तुकोबराय
तुम्ही तोपर्यंत राखण करा, मळणी करून मग आपण हिशोब करू काय असेल ते. तुकोबराय म्हणले आता मी राखण करणार नाही. अहो तुमचं म्हणून राखण, अरे याचं म्हणून राखण केलं तर माझं घर गेलं, आता कशाला राखण करायची, मी राखण करणार नाही. मग पंचायतीनं काही माणसं नेमली राखायला आणि महाराज मळणी केली आणि मळणी केल्यानंतर त्याची मोजणी झाली, ते खळं करावं लागलं. आता ते मसनीमुळे आता ते खळं वगैरे गेलं, सगळं खळं केलं आणि किती धान्य झालं, 17 खंड्या. 17 खंड्या धान्य भरलं. भगवान परमात्मा तिथं उभा आहे, तिथं काय कमी आहे. 17 खंड्या धान्य झालं. आणि मग पंचायत म्हणले, तिथं इतका खुश झाला महाराज माणूस, तो म्हणला हे कागद फाडून टाका, आता झालं गेलं सगळं संपलं. मळणी करायच्या आधी पंचायत म्हणले नाही जमणार, मळणी झाल्यावर बघू. आणि मग 17 खंड्या धान्य झालं. तुझं किती? 2 खंड्या, उचल घर सोड. तुकोबरायचं कागद फाडून टाकला. आणि मग पंचायत म्हणली महाराज हे 15 खंड्या तुमचं आहे, भगवंतानं तुमच्या करता दिले. काही सात्विक माणसं असतातच की, घेऊन जा. तुकोबराय म्हणले मला नको, मला नको, याच्यातला मी कण सुद्धा घेणार नाही, हे माझं नाही. जिजाबाई म्हणल्या माय काय माझा ही, याला आलेली लक्ष्मी सुद्धा जमत नाही घरात, कसं तरी आलंय. माझी देवी पावली, देव पावला म्हणत नव्हत्या, जिजाबाईची देवी होती मंगळाबाई. माय माझ्या मंगळाईची कृपा झाली, 15 खंड्या धान्य आले, घ्यायला गेलंय. जिजाबाई धावत आल्या, मी नेते, मी नेते. तुकोबराय म्हणले जिजे बघ ते आपलं नाही. चरित्राचा थोडासा भाग चिंतित केलाय. देवळ बांधण्याची इच्छा मनामध्ये आली. पांडुरंगाचे देवालय जाण भंगले होते पुरातन, ते नीट करावे उकलून, होईल जागरण हरिकथा. महिपती बाबा लिहितात, तुकोबरायांच्या मनात आलं की पांडुरंगाचं मंदिर बांधावं, असं तुकोबरायांच्या मनात आलं. आणि एकटेच निघाले सकाळी उठून, कुणाला बोलले नाहीत, काही नाही. कुदळ घेतली, टिकाव खोरं टोपलं आणि मंदिर बांधायचं काम चालू. एकटेच, कोणी नाही. पण इकडे भगवान परमात्म्याला काळजी लागली, एकटे तुकोबराय कधी मंदिर बांधतील आणि कसं पूर्ण होईल. देव सगळ्याच्या स्वप्नात गेले आणि सगळ्यांनी सांगितलं, का रे म्हणे ते 15 खंड्या धन्य ठेवलं, ते कशाला ठेवलंय? काय तुमच्या गावामध्ये काय सामुदायिक विवाह सोहळा करून काय उडवायचंय का? तुमच्या पोरीचे लग्न करायला का पोराच्या लग्नाला ठेवलंय? एकटे तुकोबराय मंदिर बांधायले, जा सगळे सहकार्य करू लागा. सगळ्या गावातल्या लोकांना स्वप्न पडलं, त्या माझी पंथासहित त्या पंचायतीला पण सगळे सकाळी उठून गावात आले. चावडीपाशी एक जण म्हणाला मला स्वप्न पडलं, मला. सगळ्यांनी आपलं स्वप्न सांगितलं, सगळ्याचं स्वप्न एकच. खरंय का म्हणले, चला बघू. सगळे देवळापाशी आले तर तुकोबराय एकटे मंदिर बांधत होते, एकटे. आणि मग सगळे धावले. ते 15 खंड्या धान्य होतं, ते विकलं, त्याच्यातून पैसा आला आणि सुंदर मंदिर तयार झालं. पण आता मूर्ती स्थापना करायची, भंगलेलं होतं, मूर्ती बाजूला काढल्या होत्या, पैसा राहिला नाही. तुकोबरायला काळजी पडली, आता काय करावं. तुकोबराय मनातल्या मनात म्हणायचे, असो भगवान परमात्मा काहीतरी करील. आणि इकडं संध्याकाळी पंचायतीला स्वप्न पडलं आणि त्या शेत मालकालाही स्वप्न पडलं. आणि भगवान असे रागावले, काय रे म्हणे, स्वतःला पंचायत म्हणून घेताना असले न्याय निवाडे करता का? काय झालं, काय झालं? अरे तुकोबराय शेत राखायला घेतलं होतं, पण व्यवहार कसा झाला होता? अर्धा खांडी धान्य द्यायचं, मग तुम्ही 2 खंड्या मालकाला दिलं, पण तुकोबरायच्या अर्धा खंड्या दिलं का तुकोबराय? पंचायत म्हणले नाही महाराज, चुकलं. नाही चुकलं, उद्या सकाळी पंचायत बोलवा आणि ते अर्धा खंड धान्य देऊन टाका. आणि जे मालक होता का शेतकऱ्याचा, त्याला बी तेच स्वप्न, भलता दाब दिला भगवंतानी. सकाळी ती मालक पळतच आला, माझं चुकलं, माझं चुकलं. पंचायत बोलवली, अरे बाबा मी तुकोबरायला शेत राखायला दिलं होतं, पण अर्ध्या खंड्या धान्याच्या मोबदल्यात ते तर मी दिलं का? नाही दिलं. झालं किती? 17 खंड्या. 17 खंड्यातून 2 खंड्या कोणाला दिल्या? मालकाला. 15 खंड्याच्या तर त्या आगावच होत्या, पण 2 खंड्या धान्य दिल्या. पण तुकोबरायच्या अर्ध्या खंड्या दिल्या का? नाही दिल्या. हे लक्षात राहिलं नाही ना पंचायतच्या. आपल्या तरी कुठं लक्षात राहिलं मग हिशोब करताना? तुकोबरायच्या जसे आपण तसे ते बी माणसं, त्यांच्या बी लक्षात राहिलं नाही. मिळाल्यावर कुणाच्या लक्षात राहतंय? ते मालक पळत आला, म्हणला बापरे मला देवानं लय दम दिलाय. म्हणले उचलू उचलू आदळले संध्याकाळी स्वप्नात, माझ्या कंबराचं माकड हाड मोडलं. म्हणले असलं करतो का? म्हणे माझ्या तुकोबरायला फसवतो, अर्ध्या खंड्या धान्य द्यायचं कोणी? आणि मग त्यानं ते अर्धा खंड्या धान्य
तुकोबऱ्याला दिलं. तुकोबऱ्या म्हणले वा 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 वा, देवाची कृपा झाली. आणि मग कळसारोहणाचा कार्यक्रम केला. मूर्ती स्थापना, कलश, त्याचे अन्नदान, तुकोबऱ्यांनी सगळं महाराज सुंदर देवालय हे तुकोबऱ्यांनी बांधलं. तुकोबऱ्यांनी 2 मंदिरं बांधली. एक देहूचं मंदिर आणि आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा तो गाभारा आहे का नाही, तिथं तुम्ही गेला तर आता वाचा, तिथं लिहिलेलं आहे, त्या सुवर्णाक्षरात लिहिलेलं आहे, ते ताम्रपटामध्ये तिथं तिचा उल्लेख आहे, त्या गॅजेटमध्ये त्याचा उल्लेख तिथं लिहिलेला आहे की ते सगळं मंदिर कोणी बांधलंय, तुकोबरायांनी बांधलंय, ज्ञानोबरायांचे मंदिर सुद्धा. आणि मग मी ज्या वेळेला आपल्या या मंदिराची उभारणी करायची ठरवली, त्यावेळेला ज्ञानोबरायांकडे गेलो आणि माऊलीला प्रार्थना केली. म्हणलं माऊली, माळरानावर तुकोबरायचं मंदिर बांधायचं आहे. आमचा भाग हमेशा दुष्काळामध्ये असणारा भाग आहे आणि दगडात बांधावं एवढी मनामध्ये कल्पना आहे. मनाची भावना आहे की तुकोबरायचं मंदिर दगडात या ठिकाणी व्हावं. आता जिम्मेदारी तुमच्यावर आहे ज्ञानोबराय. तुमच्या मंदिराचं बांधकाम तुकोबरायांनी केलं आणि मग तुकोबरायच्या मंदिराचं बांधकाम आता तुम्ही केलं पाहिजे. असे मी साकडं ज्ञानोबरायाला घातलं आणि तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. आपण सर्वांनी मिळून, ज्ञानोबरायांनी सर्वांना कशी बुद्धी दिली कुणालाच कळलं नाही. प्रत्येक गावात जाऊन बसलं आणि जे पैसे गोरगरीब द्यायचे, त्या ज्या गावात गेलो त्या गावच्या लोकांना बी आश्चर्य वाटायचे की आमच्या गावात एवढे पैसे जमले कसे. हे साक्षीदार तुम्ही सगळे. आम्ही शिराढोणला गेलो. शिराढोणला गेल्यानंतर तिथं मुस्लिम समाज जास्त आहे, पण व्यवहारे नाना आमचे ते म्हणले नाही महाराज या, काय जे घडण ते घडण. चौकात आम्ही जाऊन बसलो. आश्चर्य वाटन, 80,000 रुपये नगदी रोख जमा झालते आणि त्यातले 25,000 बाकीच्या लोकांचे होते. सगळ्यांनी दिलं प्रत्येक गावामध्ये. मग मला किती, फक्त 30 दिवसामध्ये हे सगळे पैसे गोळा झाले आणि बघता बघता 1-2 वर्षामध्ये आपलं तुकोबरायांच्या मंदिराचा कळस निघाला. ही सगळी माऊलीनं करून घेतलेली किमया आहे, हे लक्षात घ्या. नाही तर काय आपला अधिकार आहे? आपला अधिकार कुठला नाही. मलाही वाटायचं हे कधी पूर्ण होईल, पण ज्ञानोबरायाला म्हणायचं की माऊली आता तुमच्यावर जिम्मेदारी आहे. आम्ही धरलाय, संकल्प केलाय. आम्ही संकल्प स्वातंत्र्यात नाहीत महाराज. आणि पुन्हा म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्य. ह्याला काय व्यक्ती स्वातंत्र्य? मग तुम्ही आमच्या देवाला शिव्या द्या, जे स्वातंत्र्य. आणि आम्ही आमच्या ग्रंथाचं सांगितलं तर आम्हाला बंदीखान्यात टाका, आमच्यावर केस टाका. ठीक आहे, निवृत्तीनाथ महाराजांची भाषा थोडीशी असन त्यांची, पण ते बोलले ते काही चुकीचं नाही ना. बोलले जे ग्रंथात लिहिलंय तेच बोलले. आमच्या ग्रंथामध्ये आमची एवढी बलवान संपदा आहे, आमचं विज्ञान एवढं प्रगत आहे. आमच्या संत लोकांनी, ऋषी लोकांनी फार प्रगत विज्ञान आहे महाराज. अतिसूक्ष्म चिंतन केलेलं आहे, अतिसूक्ष्म विचार मांडलेले आहेत. ते आणखी यांना सापडायचे सगळे सिद्धांत मांडलेले आहेत. आमच्याच राज्यामध्ये हे ढोंगी पुरोगामवाले आता आम्हाला काय करतात काय माहिती. अरे पुरोगाम जगाला आम्ही शिकवलाय हो. याने काय शिकवावं या पुरोगामी संघटनेने? 750 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबराय चोखोबरायच्या घरी जेवायला जातात. याच्यापेक्षा काय पुरोगाम पाहिजे? वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थानं समतेचा विचार जगामध्ये रुजवलाय. चोखोबराय, ज्ञानोबराय, सावता बाबा, जनाबाई, बंका, रंका, वंका, जळोजी, मळोजी सगळे एकत्र येऊन काला करतात. याच्यापेक्षा काय पाहिजे आणखीन पुरोगाम? स्त्रियांचं स्वातंत्र्य आमच्या 750 वर्षापूर्वी ज्या वेळेला नामदेवराय कीर्तन करायला वाळवंटामध्ये उभा राहिले, त्यावेळेला आमच्या एका महिलेचा केवढा मोठा अधिकार होता. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणावी हे जनाबाईनं सांगावं. आणि हे आम्हाला शिकवतात स्त्रियांच्या बद्दल. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, केवढा अधिकार आहे. ज्ञानोबरायला आमच्या जनाबाईनं म्हणावं, ज्ञानोबराय तुम्ही आता अभंग म्हणा, चाल म्हणा. आमच्या मुक्ताबाईचा केवढा अधिकार आहे. 1400 वर्ष तपश्चर्या करणारा चांगदेव मुक्ताबाईचं शिष्यत्व पत्करतो. आणखीन काय पाहिजे? आता त्या विषयांतर होईल, लेकिन हमारा भरोसा तो भगवान पे है. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. होतं त्या अधूनमधून शक्ती जाग्या होतात थोडी. जाऊ दे, आता पुन्हा एखादा शब्द आणखीन जायचा. दितीनं आवेळी
समागम केला. परिणाम असा झाला तिच्या पोटी जन्माला राक्षस वृत्तीची मुलं आली. पण तिनं विनंती केली, मला हे मुलं नको आहेत, मला सज्जन पाहिजेत. नाही आता हो गया सो हो गया, अभी क्या करना पडेगा. माझा ओशाप एवढाच आहे की तुझे मुलं एवढे बलवान होतील की त्यांना मुक्ती देण्याकरता जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागेल. मग दितीच्या पोटी जन्माला आले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आणि मग त्या हिरण्याक्षाला भगवंतानं मुक्ती देण्याकरता अवतार घेतला. कुठला? वराह. बोलिये वराह भगवान की जय. आणि शत्रुपा आणि मनू त्याची कथा सांगतात. शत्रुपा मनूला 5 संतान आहेत. त्यापैकी 3 मुली आणि 2 मुलं. 3 मुली होत्या आणि 2 मुलं होते. मग त्यावेळेला मुलीला प्राधान्य होतच. ही सुरुवाती आधी हे आदी दाम्पत्य म्हणजे पृथ्वी जगाचे आदी दाम्पत्य पहिली जोडी शत्रुपा आणि मनू. पण त्यांच्या पोटी 3 मुली आणि 2 मुलं आहेत. मग काय शिकवू आणखीन आम्ही? 3 मुली 2 मुलं. मुलीची नावं काय काय नीट लक्षात ठेवा. उद्या विचारल्यावर सांगा. आता गेल्या वर्षी तुमच्या लक्षात नाही मला माहिती आहे. आकुती, देहुती, प्रसूती ह्या 3 मुली आणि 2 मुलं प्रियव्रत आणि उतानपाद हे 2 मुलं आहेत. त्यापैकी देहुती जी आहे त्या देहुतीचा विवाह कर्दम ऋषी बरोबर झाला. हे कर्दम ऋषी कोण आहेत? ज्याने आपल्या इंद्रियाचं दमन करून इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे ते कर्दम ऋषी आहेत. पण एकदा काय झालं म्हणे, कर्दम ऋषी असं भजन करत बसले होते. काय महिना 2 महिने समाधी लागली असन. समाधीतून जागे झाले आणि उगच लक्षात आलं बसल्या बसल्या म्हणले माणसं लग्न करतात, मग त्यांची सगळी व्यवस्था होते, जागेवर जेवण खावण कपडे धुण्याची वगैरे व्यवस्था बरं असते म्हणे. आपलं बी झालं तर मनात आलं झालं तर असं म्हणले. भगवान परमात्मा म्हणले बस बस तेरी भी शादी हो जाएगी. भगवंताने आशीर्वाद दिला. पण ते कर्दम ऋषी म्हणले, ए बाबा तुला कोण म्हणलं? मी उग म्हणलं. उग काय नाही झालं म्हणले तुझं लग्न. अरे पण मला लग्न करायचंच नाही म्हणले. झालं हो गया असं हो गया. आशीर्वाद देऊन टाकला. अरे म्हणले बळत नाही झालं म्हणले. अरे बाबा लग्न मला करायचं नाही. त्याच्यातलं मी उग म्हणलं बसल्या बसल्या. कारण शादी एक कोणीतरी गेलं म्हणजे रामकृष्ण परमहंसाकडे. एक मुलगा तरुण म्हणला, गुरुजी मला लग्न करू का नाही करू काही कळाना गेले, काय करू सांगा. गुरुजी म्हणले, बेटा शादी के लड्डू ऐसे लड्डू है, जो खाएगा वो भी पछताएगा, जो न खाएगा वो भी पछताएगा. जे करीन त्याचं बी दुःखच आहे, न करणाऱ्यालाही दुःख आहे. त्याने सांगितलं नको रे बाबा मला. महात्मा म्हणला शादी नाही मला करायची नको. नाही म्हणले दिला आशीर्वाद लग्न होणार. कर्दम ऋषी हुशार म्हणजे लग्न करतो पण एका अटीवर. म्हणजे काय? तू माझ्या पोटी मुलगा म्हणून आला पाहिजे. भगवान म्हणले येतो काळजी करू नको जा. आणि इकडे शत्रुपा आणि मनुला नारदाने सांगितलं तुमची मुलगी जी देहुती आहे ती कर्दम ऋषीला द्या. देहुतीला घेऊन आले. आल्यानंतर आता कर्दम ऋषीने विचार केला लग्न हिच्या बरोबर करायचंय पण आपल्या योग्यतेची आहे का नाही परीक्षा बघितली पाहिजे. जुन्या काळामध्ये मोठी मोठी माणसं मुलगी बघायला जायचे. तिकडली माणसं इकडे यायचे. कशा करता जाणं येणं करायचे? त्याचं कारण एवढंच असायचं की त्यांचं घर कसं आहे, त्या घरी स्वयंपाक कसा करतात, त्यांच्या आहारावरून तिथल्या लोकांचे विचार कसे आहेत, ते आपल्या घराण्याशी जुळतेत का हे बघायचं. आता ते कळणार नाही. आता स्वयंपाकाला आचारीत काय मिळ लागल. सगळ्या घरची चव सारखीच. ते घरचा काही कळणार नाही. आता ते विषय तसा तर आता बघायला जायचा काही प्रश्न राहिलाच. 70% आता नाहीच. जमलं तर या अक्षता टाकायला ते येतो दर्शनात. तिकूनच तिक आता काळ थोडासा जायचे. परीक्षा घेतली. 3 आसनं टाकले. 3 आसनं टाकले. बघा किती सुंदर परीक्षा. 3 आसनं टाकले. बसायला सांगितलं. अब ध्यान देकर सुनो बहुत बढ़िया बात. देहुतीने विचार केला आता या आसनावर बसावं तर पतीची सेवा घेतल्याचं पाप लागल. नाही बसावं तर पतीची आज्ञा मोडल्याचं पाप लागल. धर्मसंकट पडलं. पतिव्रत असते. आता माझं यांचं थोड्या वेळात लग्न होणार आहे. पण पती मी मनानं यांना वरलंय. पतीची सेवा घेणं योग्य नाही. नाही बसावं तर आज्ञा मोडल. काय करावं?
पण महाराज देहोती आहे ती बी, तिनं युक्ती केली, आसनाच्या शेजारी बसली, डाव्या हाताचा अंगठा टेकवला, आसनाचा स्वीकार केला आणि सेवा पण घेतली नाही. कर्दम ऋषीच्या लक्षात आलं लग्न करायला हरकत नाही, पण शत्रुपा आणि मनू सासू सासऱ्याला विचारलं, म्हणले हे बघा लग्न करतो पण माझी एक अट आहे. म्हणले काय अट आहे? म्हणले एक मुलगा झाला की मी जंगलात निघून जाणार, द्यायची असली मुलगी द्या, नाही तर घरला घेऊन जा. आता कोणी आई वडिलाला बरं वाटल, एक मुलगा झाला की जावाई संन्याशी होणार. मग मुलीला बोलवलं, बेटा असं असं म्हणतात. मुलगी म्हणली बाबा काय विचार करता तुम्ही, अशा महात्म्याची सेवा करायला मला मिळते, नाही मुलगा झाला तर काय हरकत नाही, एक मुलगा झाल्यावर संन्यास घ्या, जाऊ द्या, त्यांची सेवा करायला मिळते, माझं भाग्य आहे, तुम्ही मोकळ्या मनानं लावा. लग्न लावलं, आपल्या पत्नीला घेऊन आपल्या झोपडी, महाल म्हणजे पर्णकुटी, पर्णकुटीपाशी आले. पण त्या पर्णकुटीमध्ये 50 बिळं होती, छिद्र बिळ, सापाचं, मुंगसाचं, घुशीचं, उंदराचं. त्यांच्या कर्दम ऋषीच्या आश्रमात सगळे प्राणी एकत्र राहायचे, कारण त्यांच्या त्या तपश्चर्याचं सामर्थ्य होतं. देवती म्हणली महाराज हे काय? म्हणजे हे सगळे लोक म्हणतात आपलंच घर आहे म्हणून राहतात, तुला साफसफाई करायची असली तर कर, आणि तुझी साफसफाई होईपर्यंत मी बाहेर भजन करतो. पण कर्दम ऋषी बाहेर भजनाला बसले, आणि जे बसले, जे समाधी लागले महाराज, एक दिवस, 2 दिवस, 1 महिना नाही, किती दिवस? 40 वर्ष. 40 वर्ष समाधी उघडलीच नाही. पण देहोती बी महाराज महान त्यागी होती, तिनं आपल्या मालकाला भजनातून उठविलं नाही, ना माहेराला गेली, जे मिळेल ते खावं, आणि पत्नीच्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहत राहावं, कधी माझे मालक माझ्याकडे पाहतील. 40 वर्ष म्हातारी झाली. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखी थोडीच पत्नी होती. नेमकं भजन रंगात यावं आणि इकडं वासरू सुटावं. ओ भजनावाले, ते वासरू बघा आधी, ते आपला खेळ वेगळा आहे. 40 वर्षानं समाधी उघडली, समोर बघितलं तर कोणतरी बाई आश्रमात बसली. ओ बाई, माझ्या पर्णकुटीत कुठून आलात? ती म्हणली ओ बाई, अहो महाराज मी तुमची धर्मपत्नी. माझी पत्नी? लग्न झालं तुम्ही परीक्षा? अरे बापरे म्हणे, माझ्या लक्षातच नाही, 40 वर्ष झाली. कमीत कमी तू उठवायचं, कशी उठविणार? तुम्ही भजनामध्ये होतात महाराज, भजनात विक्षेप कसं करावा? अरे मग तू माहेरला तरी जायचंस, कशी जाणार? तुम्हाला विचारलं नाही, परवानगी घेतली नाही, आज्ञा मिळाली नाही. मग काय खाल्लंस? मिळेल ती फळं खाल्ली. अरे अरे अरे, माझ्याकरता एवढा त्याग केलास, काळजी करू नको. आणि मग तिला हाताला हात धरला. एक मोठं सरोवर होतं, आणि त्या सरोवरामध्ये प्रवेश केल्याबरोबर दोघं पुन्हा तरुण झाले. सुंदर महाल तयार झाला, तपश्चर्याच्या बळावर सुंदर महाल तयार झाला. संसाराला सुरुवात झाली. काही